पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शासकीय अनुदानित आश्रमशाळेतील एका 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील देवळीपाडा येथील शासकीय अनुदानित आश्रमशाळेतील एका 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे। साक्री तालुक्यातील देवळीपाडा शासकीय अनुदान आश्रमशाळेत इयत्ता 3रीत शिकणाऱ्या मंजुळा राजू पवार असं विद्यार्थिनीचं नाव असून शाळेत झोपलेली असताना मंजुळा अंत्यावस्थेत आढळून आली आहे। तिला लागलीच उपचारासाठी पिंपळनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। मंजुळाची मोठी बहीण राधिका ही गेल्या काही दिवसांपासून आजारी होती। मंजुळा पवार हिच्यावरती धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले। दरम्यान मंजुळाचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। दुसरीकडे गणेशपूर येथील केंद्रीय आश्रमशाळेत देखील 8 ते 9 विद्यार्थी 7 रोगानं आजारी असल्याचं समोर आलंय। गेल्या 3 दिवसात जिल्ह्यात आश्रमशाळेतील 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असल्याचं समजलंय। मुख्य संपादक जतीन बोरसे। सदर विद्यार्थिनी इयत्ता 3रीला होती। तिचं नाव मंजुळा राजू पवार होतं आणि तिची मोठी बहीण 4थीला होती, राधा राजू पवार म्हणून होती। तिची तब्येत बिघडली असल्याने ती 4थीची विद्यार्थिनी दवाखान्यात मॅडम अधीक्षिका मॅडम होत्या। अधीक्षिका मॅडम त्यांना दवाखान्यात टेंब PSCला घेऊन गेल्या नसताना त्यातून आणलं, त्यांना डॉक्टरांनी गोळ्या वगैरे दिल्या। ही विद्यार्थिनी आजारी नव्हती, व्यवस्थित होती। मग तिच्या नातेवाईकांना फोन लावला, आजीला फोन लावला। आजीने त्यांना सांगितलं की मी उद्या तुम्हाला घ्यायला येते। एवढं बोलणं झालं। त्याच्यानंतर शाळा सुटली। शाळा सुटल्यानंतर जेवण वगैरे केलं। जेवण करून विद्यार्थिनी व्यवस्थित होती। मग त्याच्यानंतर ज्यावेळेस सकाळी आमच्या मॅडम गेल्या, अधीक्षिका मॅडम, तेव्हा बघितलं। मग तिथून त्यांना वाटलं की मुलीची तब्येत खराब आहे। मग ते टेंबा PSCला घेऊन गेले। टेंबा PSCवाल्यांनी त्यांना तिथं हे केलं, तपासणी केली। तपासणी केल्यानंतर मग पिंपळाला रिफर केलं आणि पिंपळाला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।